तुमच्या टेक्नॉलॉजीमुळे मी बाग लावली खायच्या हिम्मत करून हिम्मत केली टेक्नॉलॉजीमुळे नाही हिम्मत करण्याची डेअरी होत नव्हती नसतं तर नाही बायला इथून इतक्यापर्यंत होतं ते मला चेन पडत नाही सकाळचं मी उठलो का उठल्याबरोबर बागेत येणार पहिले सगळी चक्कर राऊंड मारणार कामावरून आलो का इथं आल्यानंतर पूर्ण बागेमध्ये परत चक्कर मारणार सगळी पूर्वीचं तुमचं रुटीन आणि ह्या महिन्यात काय आलं मी आजारी पडलो आणि आजारी पडलं कधी घडली ही घटना घडलेली दीड महिना झाला फवारा चालू इथेच फवारा घेत होतो म्हणजे ते पिस्टनच्या मागले ते रोड जॉईंट रोड याचा म्हणजे ट्रॅक्टरचा पिस्टन होता का उडाल तर ते गोटा नीट तोंडा बसला हे सगळं ना क्लिपा टाकून हे फक्त हाड परत वर घेऊन जुळवल्यात नाही ते सगळं आतमध्ये गेलेलं होतं ऑपरेशन आहे तेवढ्या जागेत 6 ते म्हणजे लय क्रिटिकल भुगा केलेला आतमध्ये म्हणजे जगणं हा विषय नव्हता आज पहिल्यांदाच बाहेर आलो नाही तर दीड महिना घराच्या बाहेर नाही आलो दीड महिना म्हणजे फार मोठी गोष्ट आहे माणसं 6 महिने रिकवर नाही होत म्हणजे मृत्यूच्या दारातून तुम्ही परत आले आणि परत लढायला परत उभे राहिले हे जादू नाही ही झाडांचीच कृपा आहे सगळी तुमचं जे प्रेम आहे ना शेतीवरचं नाही तर एवढा लवकर माणूस रिकवर नाही होत आणि तुम्हाला जी ओढ आहे ना शेतीची ओढ कोणीच विश्वास ठेवू शकत नाही तुमच्या 32 टाके पडलेले एवढे 6 ऑपरेशन आज पण डोळ्याला पाणी फवारा मारताच फवारा म्हणजे प्रेम झाडांचं प्रेम पिकाचं प्रेम किती पॉवरफुल असतं याचं हे जिवंत उदाहरण आहे कुणी जर म्हणत असेल ना तर एखादा दीड महिन्यात एवढी रिकव्हरी होती मला ते सिद्ध करून द्यावं नाही कवर चकित नाही दीड महिन्यात जखम बरी व्हायला 20 दिवस लागत आहे प्रेम करावं असं करावं का हो तुमच्यावर नसू द्या कमी कमी असू द्या पण इकडं तर भरपूर एवढं याच्यावर प्रेम आहे ते दवाखान्यात होते ना तरी थोडं बोलता लागलं ना पहिले म्हणले बाग कसा आहे हा मला विचारलं याला तर बोलताच नाही आलं तिथं बघून पण मला विचारलं त्याच्या मागं जा त्याच्या मागं फवारणी तुम्ही एवढं वर्णन करताय ना आमची हिंमत होत नाही त्याची फोटो आहे का तुमच्याकडे दाखवा असं भरायला मी आतापर्यंत झाडांचं प्रेम पाहिलं गाईचं प्रेम पाहिलं मातीचं प्रेम पाहिलं या परंतु तुमचा हा जो अनुभव आहे हा खरोखर अलौकिक अनुभव आहे म्हणजे एक झाडाचं प्रेम शेतकऱ्याला काय देऊ शकतं याचं हे उदाहरण आहे तुम्ही हे डाळिंबाची शेती कधीपासून करता 3 एकर होती ह्याच जागेवरती होती बरोबर आणि ती नंतरच्या काळामध्ये तेल आल्यामुळे ते काय आम्हाला कंट्रोल झालं नाही ते आता हे तुमचे बेड जे आहे हे बेड प्रॉपर रुंद आहे तुमचे म्हणजे साधारणतः हे माझ्या मते 6 फुटाची रुंद आहे 6 फूट पूर्ण आहे बरोबर आहे ना आता मी नेहमी सांगतो की शेतकऱ्यांना की तुम्ही बेड रुंद ठेवले पाहिजे डेअरिंग अशी केली आपण का आपल्या सगळे रासायनिक वापरायचेच नाही या वर्षी कंचूस कधीच नाही कधीपासून तुम्ही हे निर्णय लावल्यापासून आपण रासायनिक अजून हे नाही केलेलं आणि आता तुमच्याकडे तुम्हाला ती लोळी दिसते का ही लोळी लवाळा हा लवाळा म्हणजे तुम्ही त्याला लवाळा कशामुळे माहिती का ते जे तुम्ही टाकता ना खत त्याच्यामुळे शेणखतामुळे लेंडी खत शेणखत का बरं माहिती का एक लक्षात खर्च काय नाही मापातलाच खर्च आहे आणि याला काय लय असं म्हणजे लय फवार लागत अशातला काय भाग नाही लय फवार लागत नाही आम्ही 15 दिवसाला एक फवारा घेतो का आतापर्यंत काय समस्या आल्या यायला पाहिजे होत्या पण आल्या नाही आल्याच नाही काहीच नाही कोणत्या येतात दरवेळेस
कृषी अमृत लय वापरला मी याला. कसं असतं हे बघा, लक्षात ठेवा, हे त्याचा परिणाम आहे. हा कृषी अमृत वापरू नये असं नाही, हे तुम्ही मांडव का बरं घातला, लग्न नाही काही नाही काही नाही. मांडवाचं काय नाही, मांडवाचं असं वाटलं. आता पोराचं करायचं. तुम्हाला वाटतं का याची गरज आहे बा असं? मला घालायचं कारण याचं असं जी आपलं उष्णता जी आहे ना, ऊन असतं ना, उन्हापासून संरक्षण जास्त असायचं, फळापासून धुळीपासून याचं संरक्षण. बरोबर आहे. 50% तुम्ही असं सिद्ध करण्यासाठी एखादी लाईन सोडली का? नाही तसं नाही काही. करायला पाहिजे ना. एससीडी वैदिक मध्ये आम्ही सांगतो तुम्ही हा पैसा खर्च करू नका, हा कारण आपलं जे पैलवान आहे ना त्याला काही फरक पडत नाही यांनी. एवढा माल असल्यामुळे ह्या ज्या झाडाला जेवढं अन्नद्रव्य पाहिजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ते या झाकणामुळं मिळत नाही. म्हणून ही डिफिशियन्सी जास्त दिसते. म्हणजे याचा हा साईड इफेक्ट झाला आपल्याला, या कव्हरचा झाला. कव्हरचा झाला. मी जर क्लिअर असो तर जे पान पिवळं पडलेलं जर पडते का ते कधीच झालं नसतं, कधीच पिवळं पडलं नसतं. खरंय खरंय. म्हणजे तुम्ही त्या तुम्ही जे काही शेड टाकली त्या शेडच्या खाली मी रोज ठेवला असेल. म्हणजे दमट वातावरण आहे ना, हे केलेला मदत होती लक्षात ठेवा. केले जो आहे दमट वातावरण फास्ट होतं. हा कव्हर जो आहे कव्हर घातक राहतो. माझं आमचं स्वतःच खताचं खूप मोठं गोडाऊन होतं. मी पूर्णपणे खत विक्री बंद करून टाकली. हो, पूर्णपणे खत विक्री करायचीच नाही. नमस्कार. नमस्कार. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवटचं जे टोक आहे पारनेर तालुक्यामध्ये निगोज जवळ राळेगण थेरपा, म्हणजे राळेगण सिद्धी सगळ्यांना माहिती आहे. हा थेरपाच्या शेजारी पुणे आणि अहिल्यानगरच्या बाँड्रीवर आपण आज या ठिकाणी 3 एकरच्या डाळिंब प्लॉटमध्ये आहोत. आणि डाळिंब प्लॉट जो आहे तो आता साईजच्या स्टेजला आहे. किती 100 दिवस का 90 दिवस का 110? ते आता झाले असेल. मार्च एप्रिल 110 दिवस. बरोबर आहे ना? 100 ते 110. 100 ते 110. बरं बरं. तर 100 ते 110 दिवसांचा प्लॉट आहे. भगवा व्हरायटी. हा भगवा आहे, साधा भगवा. ओके. मग हे झाडं कधी लावलेले, तुम्ही लागवड कधी केली? लागवडीचा आता 2.5 वर्ष झाली. तुम्ही मालक आहेत. हा तुमचं नाव सांगा. संजय बाबूराव सालके. अच्छा. आणि या ह्या पत्नी आमच्या. अच्छा. तुमचं नाव काय? भारती संजय सालके. अच्छा, संजय भारती. बर. तुम्ही हे डाळिंबाची शेती कधीपासून करता? आमचे ही शेती करायचं आहे जवळजवळ पहिली आमची 3 एकर झाडं होती. 4-5 वर्षापूर्वी 3 एकरच होते. 3 एकर होती, ह्याच जागेवरती होती. बरोबर. आणि ती नंतरच्या काळामध्ये तेल आल्यामुळे ते काय आम्हाला कंट्रोल झालं नाही ते, आणि ती झाडं आम्हाला काढावं लागली. किती वर्षाची होती ती झाडं? जवळजवळ 7 वर्षाची झाडं असतील. 7 वर्ष झाली होती. बर. म्हणजे 7 वर्षाची झाडं तुम्ही काढली. हा. बर. मग त्यानंतर तुम्ही समजा मध्ये 5 वर्ष आपले गेले असतील त्याच्यात. मध्ये 5 वर्ष गेले हा. या क्षेत्रामध्ये. हा, या क्षेत्रामध्ये. मग ते तुम्ही ती तेलाने काढली, त्याचे किती माल घेतले तुम्ही? तो त्या टायमाला माल चांगला निघायचा. 3-4 पिकं. आम्ही 3 ते 4 पिकं घेतले त्याच्यामध्ये. 3-4 पिकं घेतली. हा. किती एका झाडावर किती क्रेट माल निघाला होता? त्या टायमाला 2-2 कॅरेट माल निघायचा. झाडं लई मोठाली होती. आता ही जी झाडं आहे ना, हा. ही झाडं आपली पुढच्या 2 वर्षामध्ये ही झाडं खेळते एवढं होती. एवढं डेव्हलप झाले होते. हा. बर बर. आता हे तुमचे बेड जे आहे, हे बेड प्रॉपर रुंद आहे तुमचे.
म्हणजे साधारणतः हे माझ्या मते 6 फुटाची रुंद आहे. हा 6 फूट पूर्ण आहे. बरोबर आहे ना. हा आता मी नेहमी सांगतो की शेतकऱ्यांना की तुम्ही बेड रुंद ठेवली पाहिजे. हा. बरोबर आहे. म्हणजे हे जे मुळे आहे या पसरायला काय मिळतो, वाव मिळतो. आणि ठिबकची जी लाईन आहे ती 2 फूट 2.5 फूट अशी तुटक आहे. इथून 2.5 फूट तिथं ती 2.5 फुटावरती तिथं लाईन लागेल ती. कुठे लाईन येतो ही? ह्या का ती लाईन लाईन बरोबर आहे ना. हा म्हणजे ही लाईन इथं आहे आणि पलीकडली लाईन तिकडे आहे पलीकडे. अच्छा बरं. म्हणजे हे तुम्ही मल्चिंग सगळं पास्टाचं पूर्ण कव्हर केलेलं आहे. हा पूर्ण कव्हर केला. तर मग आता तुम्ही आता झाडाचं वय किती आता ह्या झाडाचं वय साधारण 3 वर्ष वय धरायचं आता चालू. 3 वर्षाचं वय झालेलं नाही अजून. हा तुमचा पण बाग आहे ना. हो आमचा तुमचा किती वर्षाचा आहे? आमचा 3 वर्ष कंप्लीट झाला. झाला म्हणजे ह्याच्या बरोबरच आहे जवळजवळ. हा याच्यानंतर आम्ही 1 महिने धरले जास्त 1 महिन्याने लावलेले. अच्छा तुमचं कशावर आहे? तुम्ही टेक्नॉलॉजी काय वापरता? बेडवर गेले आम्ही. नाही म्हणजे तुमचं काय खत औषध कोणते आहे? खत औषध आमचं आपले शेणखत टाकलं आणि आपले रासायनिक रासायनिक चालू आहे. त्यांचं रासायनिक वरती चालू आहे आणि आपलं सगळं आपलं वैदिक वर चालू आहे. हा वैदिक वर. 100% वैदिक वर आहे. हा 100% याच्यामध्ये आपण हे घेतलंच नाही. रासायनिक काहीच वापरत नाही. फवारणी पण नाही. काहीच नाही. एवढी डिरिंग. हा तेवढं ते खताच्या बाबतीचे हो आमचे किरण डेअरिंग हे पण आता आजारी पडत नाहीत आतापर्यंत फळाले मोठाले ते मला चेन पडत नाही. सकाळचं मी उठलो का उठल्याबरोबर बागेत येणार पहिले सगळी चक्कर राऊंड मारणार. संध्याकाळी आलं का माझा एक सेंटरिंगचा व्यवसाय आहे वेल्डिंगचा. तर मी कामावर जातो. मी कामावरून आलो का इथं आल्यानंतर पूर्ण बागेमध्ये परत चक्कर मारणार सगळी. पूर्ण तुमचं रुटीन. हा रूट 2 वेळा आपली रूट असतो. अच्छा सकाळ आणि संध्याकाळ नेहमी दर दिवस 2 तास हे रेट तुमचं नियमित ठरलेलं आहे? नेहमी ठरलेलं. उठलं का आपलं पूर्वीपासूनच. हा पूर्वीपासूनच. बर मग आता तुम्ही तो बाग तुमचा फेल जो झाला तुम्ही म्हटले हा तो फेल झाल्यावर लगेच तुम्ही काउंट टाकला की 1 वर्ष थांबलो. सांभाळा आम्ही त्याला 1 वर्ष हा सांभाळा? जवळजवळ 2,000 कॅरेट आमचे असे नसले आम्ही तोडून फेकून फेकून दिले दिले. धरला परत पण ते तर नाही जमलं. किती पैसे त्यातले तुमचे म्हणजे कमावले किती आणि गमावले किती? नाही त्यावेळेस आहे ना सुरुवातीच्या काळात चांगलं झालं. हा. एकदा काय सुरुवातीच्या काळात एकदा 13 लाख रुपये झाले. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाला 25 नाही दुसऱ्या वर्षाला 15 लाख रुपये झाले. बर बर. आणि तिसऱ्या वर्षाला 25 लाख रुपये झाले. 12-13 म्हणजे 50 लाख रुपये झाले. हा 50 लाख रुपये झाले. खर्च किती झाला असेल त्या 3 वर्षात? आणि खर्च व्हायचा तसा खर्च पण 2-2.5-3 लाखापर्यंत खर्च व्हायचा. अच्छा म्हणजे 3-9 लाख रुपये खर्च केले, हा 50 लाख कमवले. हा मग पुढे घर बांधलं. हा मग घर त्याच हे म्हणायचं. त्याच्यावर घर बांधलं. हा त्याच्यावरती. मग घर बांधल्यावरती मग पुढच्या 2 वर्षात किती खर्च केले परत? पुढच्या वर्षात 2 वर्षात 2 लाख रुपये गेले माझे. एकदा 2 लाख रुपये खर्च झाला आणि ती बाग गेली. मग परत गेली वर्षभर बाग काढूशी वाटली बरं, मग? नाही तशीच ठेवली. बर पण साईडचे लोक म्हणायचे तेलाची बाग कोणाला टिकत जागा नाही. होता आली नाही. बरोबर. आणि मग जर तुम्ही जर ठेवली तुम्ही अजून लॉस होता. मार्गदर्शन कोणाचं घेतलं मग? मार्गदर्शन गावामध्येच आमच्या खताचे दुकानदार होते त्यांचं त्यांच्याकडून. मार्गदर्शन घेतलं. हा तेव्हा सगळे रासायनिक बरोबर, करायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही हे सगळं जे वापरलं याच्यामध्ये रासायनिक खतं वापरून मग ती बाग गेली तुमच्या लक्षात आलं. हा. मग नंतर तुम्ही परत 2-4 वर्ष गॅप केला, मग आता परत लावली. आणि डेअरिंग अशी केली आपण हां हां. का आपलं सगळं रासायनिक वापरायचंच नाही या वर्षी ह्या कंचूस कधीच नाही वापरायचं. कधीपासून तुम्ही हे निर्णय हे लावल्यापासून आपण रासायनिक अजून हे नाही केलेलं. याला? हा याला सगळं लावल्यापासून रासायनिक घेतलेलं मग नाही. काय लावल्यापासून? लावल्यापासून हेच आपलं ते एनर्जी बुस्टर आपलं कृषी अमृत, सॉइल चार्जर RNPH. हा पहिलं 2 वर्ष ना RNPH नव्हतं वापरलं म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्ष. हां कारण की तेव्हा लवकर लागवड केली होती ना बर त्यांनी. आता ज्यावेळेस ह्या वर्षी आले मला म्हणले आपल्याला 100% बर. 100% करायचं म्हणलं RNPH आपल्याला. आलं होतं आणि SSM पण आलं होतं. हम्म. म्हणलं मग 100% करू शकतो आपण, काय अडचण मग तुम्ही त्याच्याबरोबर तरी पण दुसरं काही वापरलं नाही? नाही काहीच नाही वापरलं. कृषी अमृत सॉइल चार्जर. हा आणि शेणखत ते वापरलेलं. आणि शेणखत आपलं टाकलेलं आहे मात्र. शेणखत खूप कुजलेलं शेणखत म्हणजे अख्खा बेडभर शेणखत तुम्ही कुठून आणता? शेणखत त्याची आपली धनगरांची बकरं असतात ना किती रुपयाला पडतं तुम्हाला ते? ते आम्हाला साधारण आहे ना 9-9.5 टेलर जागेवर पडायचा. किती टेलर टाकले याला? याला लई टाकले असं याला जवळजवळ 30 टेलर झाले असतील. किती दिवसात? 3 वर्षात का एका वर्षात? 3 वर्षामध्ये 3 वर्षात 30 ट्रेलर. 30 टेलर. एक ट्रेलर केवढ्याला? तो एक टेलर 9.5 आणि आपल्याला 10-10.5 हजाराला आपल्याला इथं यायचं. टाकायचा खर्च परत. हा
म्हणजे 10-12 हजार रुपयाचा धराचे एक हा. टाकून वगैरे. हा टाक 12,000 पर्यंत जायचं होतं. मग 12 त्रिक 36 3.5 लाख रुपये नुसतं हे टाकलं. हा आता 10 ट्रॅक्टर शिल्लक येते ना. आणि आणि मग याला तुम्ही ते जे टाकले सॉइल चार्जर सोडायचं म्हणलं तर हे म्हणले 3 लिटर आम्ही 4 लिटर. मग तुम्ही RNPH का नाही वापरलं तेव्हापासून? नाही सुरुवातीला नाही वापरलं. का तुम्ही जे काही 3,60,000चं जे काही तुम्ही लेंडी खत वापरलं हा त्याच्याऐवजी तुम्ही RNPH आणि SSM का नाही वापरलं? वापरलं आपण ह्या वेळेस ना. नाही मागच्या 2 वर्षात. तेच नाही मागच्या 2 वापरलं वर्षात पण ह्या वर्षात माहिती नव्हतं. वापरलं. तेव्हा माहिती नव्हती एवढी. आता तुमचा बाग काही कमी नाही, तुमचा बाग बी सुंदर आहे, पण एवढ्या मेहनती माणसाचं आणि एवढी तयारी आहे त्याची, समजा माती करता झोकून द्यायची, आणि ज्याचं एवढं शेतीवर प्रेम आहे त्याला हे सगळं असलं माहितीच पाहिजे. प्रेम आहे, लय प्रेम आहे. नाही लय म्हणजे मग ते हाड कसं असतं जसं हाडाचा शेतकरी असतो तसं आपल्या शेतीशी तुम्ही बरं हाडाकाडाचे शेतकरी. हाडाकाडाचे. म्हणजे तुमची जी माती तुम्ही जपली आहे, आणि आता तुमच्याकडे तुम्हाला ती लोळी दिसते का ही लोळी लवाळा, हा लवाळा म्हणजे तुम्ही त्याला हा, लवाळा कशामुळे माहिती का? हा का हा बा हा तुमच्याकडे कशामुळे ते जे तुम्ही टाकता ना खत हा त्याच्यामुळे शेणखत. शेणखतामुळे. लेंडी खत शेणखत. बरोबर ना, बकऱ्या का बरं माहिती का? एक लक्षात घ्या, त्यांना जर चारा मिळू राहिला आज तो ऑर्गॅनिक आहे का? ते काय आता कुठं बी ते. लोकांनी कांद्याची पात दिली का खाली? हा खरं की नाही? लोकांनी कुठं कोबी सोडून दिला का तो खाला, फ्लावर खाली. काही बघा मला सांगा, कांद्याला त्या फ्लावरला कोबीला याला काय राहतं मारेल? समजा असं त्याला रासायनिक अमृत मारेल राहतं. हा सगळं रासायनिक. सगळं केमिकल राहते. ते सगळं केमिकल कशात उतरत? त्यांच्या लेंडीमध्ये. आणि ते सगळं कशामध्ये येतं? आपल्या हा, बेडमध्ये. बेडमध्ये. आणि आपण म्हणतोय मी तर केमिकल वापरीत नाही, केमिकल कुठून आलं? हा ते आलं कुठून. ते आलं त्या लेंडी खतामधून. हा. नाशिकवाल्यांनी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी नेहमी सांगतो नाशिकवाले बदनाम झाले केमिकलमुळे, पण त्यांनाच माहिती नाही का त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं ना ते शेणखतामुळं. हा कुठल्या? मग थोडक्यात असं आपण ठरवायचं का शेणखत आहे नकोचे. तसं नाही, शेणखत वाईट नाही, हा हा परंतु तुमचं शेणखत स्वतःच पाहिजे. घरचं पाहिजे. कसं कसं की बघा, मी काय म्हणतो, आता हे मार्केटमधून बघा रेडीमेड गव्हाचे पिठं येऊ राहिले, हा हा मैदा. मैदा काय जे असेल ते. हा आता मला सांगा त्यांनी काय दळेले तुम्हाला काय माहिती? हा. बरं ठीक आहे, दळायला बी राहू द्या. आता तुम्ही 2 मावशी इथं बसेल, मला सांगा तुम्ही पीठ जर दळलं तर डब्यात किती दिवस राहतं? 8 दिवस 12 दिवस राहते जास्तीत जास्त. बरोबर आहे. नंतर काय होतं? जाळी लागत त्याला. जायला लागत. जाऊ लागते किंवा कडू बनतात. बरोबर आहे ना? हा. आता मला सांगा, माहिती बघा, यांच्याकडे त्या बॅगांमध्ये महिना ते पीठ राहते, 2-2 महिने राहते दुकानामध्ये. याला का बरं जाळी लागत नाही? तुम्ही घरी पॅकिंग करून ठेवते, जाळी होते. हा लगेच होणार जाळी. घरी केलेलं होणार. का नाही होत मग? हा कळत आहे तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल टाकताय. म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये अजूनही आपण ताजं दळून आणतो आणि भाकरी करतो. बरोबर आहे की नाही? मग मला तेच सांगायचं आहे का शेणखत हे घरचं पाहिजे. हा बरोबर आहे. शेणखत काय पाहिजे? घरचं तरच वापरा. नाही तर मी काय सांगतो, घरचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याला काय खाऊ घालेले, काय चारा आहे, राईट? मग जनावरांना आम्ही सांगतो मिल्क चार्जर द्या, SSMचा चारा तयार करा, तो घरच्या घरी त्या जनावरांना घाला, आणि मग ते गोअमृत टाका आपल्या शेतामध्ये, नाहीतर टाकू नका. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे शेणखत हे पूर्ण कुजलेलं उपयोगाचं. बरोबर आहे. हा. आता ते जर बाहेरून आणलेलं शेणखत आहे ते लवकर कुजतं का? इमानदारीने सांगा. नाही ते नाही कुजत लवकर. लेंडी खत ते लवकर कुजतच नाही ते. बरोबर आहे ना? आधी आपलं शेणखतच कुजत नाही, लेंडी खताचं तर तुम्ही नाव येऊ. हा ते तर कुजतच नाही लवकर. बरोबर आहे. फुटत नाही आहे की नाही? मग त्यात काय मिळतं आपल्याला? ज्याला मिळतं हे हे काय नागर मोथा. म्हणजे बघा ना, याला जोम किती आलाय पाहा ना तुम्ही. त्याला मग 7 गाठी राहतात. नाही याला जोम खान किती आलाय. हा याने एवढे त्याला म्हणजे एवढे फुटवे आले त्याला, हे फुटवे आम्हाला पाहिजे ते याला येऊ राहिले. म्हणजे सांगा तात्पर्य काय आहे की तुमच्या जमिनीमध्ये जो घटक वाढतो ना त्याच घटकाला खाणारे जीव जन्माला येते. बघा, तुम्ही जर हरभरा किंवा तुमचं मोहरी जर वावरात बी पडेल असेल तर तुम्ही यावर्षी जरी नाही पेरलं तरी पुढच्या वर्षी उगत. तुम्ही नाही पेरलं तरी मला सांगा, मधल्या काळामध्ये आपण एवढी पिकं करतो, एवढ्या नांगरण्या करतो, पाणी सोडितो, तेव्हा का नाही उतरत? कारण त्याला त्याच्याच
सीझन मध्ये उगवायची काय Time लाच आहे, उगवतं ते. त्याच्या टायमिंगलाच उगवतं. त्याला अनुकूल वातावरण भेटलं तरच ते काय होतं, उगवतं. बरोबर आहे की नाही? सेम याचं आहे तणाचं पण. तणाला जर खायला भेटलं ना त्याचं अनुकूल तरच तण उगवतं. हेच शेतकऱ्यांना कळत नाही. शेतकऱ्यांना असं वाटतं नाही तण तर होतच आहे. तसं नाही आहे ते. तुम्ही ज्या वावरामध्ये SCT वैदिक 100% वापरता ना त्या वावरामध्ये तण हे जळून जायला पाहिजे. पण याला पहा ना किती जोम फुटलाय. म्हणजे तुम्ही जे नको टाकायला पाहिजे होतं त्याच्यामुळे ते बी टाकलं मी. म्हणजे 3,60,000 टाक आणि हे बक्षीस घे. कळलं का? तेवढं झालं. म्हणजे मी त्याच्याकरता नकार देतो. हा तुमच्या झाडाला काहीच मिळालं नाही का, मिळालं असेल ना, पण त्याच्याबरोबर हे बी मिळालं बक्षीस. तुम्ही RNPH वापरलं असतं तर तुमची ग्रोथ आणखीन डबल झाली असते. SSM वापरलं असतं तर आणखीन विचारायचं नको. मग आता ह्या वर्षी तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये कृषी अमृत आणि सॉइल चार्जर वापरलं, फवारणे वापरल्या, क्रॉप चार्जरच्या वगैरे. मग आता काय केलं ह्या सीझनला बाग धरल्यापासून? धरली कधी आता ही पानगळ कधी केली? 20 डिसेंबर 20 डिसेंबरला पानगळ केली. पानगळ केली. आता 20 डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल म्हणजे 4 महिने झाले. 4. बरोबर आहे. पहिलं पाणी कधी दिलं? पहिले पाणी 10-12 दिवसांनी म्हणजे जानेवारी. पानगळ झाल्यानंतर एक साधारण 10 दिवसांनी पाणी म्हणजे 110-15 दिवस झाले याला. बरोबर ना? मग त्याच्या अगोदर मग तुम्ही पहिला बेसल डोस याला कधी टाकला वैदिकचा? तो सुरुवातीला पहिले पाणी द्यायच्या अगोदर टाकला होता. काय टाकला होता? तो आता यादी होती आपल्याकडे माझ्या एवढं तरी एक अंदाजे काय होतं किरण? कृषी अमृत होतं. किती? RNPH होतं. एका झाडाला किती कृषी टाकलं? 3 किलो कृषी अमृत होतं. एका झाडाला दोन्ही बाजून 1.5 किलो. बरं. भरपूर टाकलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये RNPH 3 किलो. 3 किलो एकरी. मायक्रोरायझा एकरी. एकरी. बर. त्याच्यानंतर SSM नाही दिला का? नाही ठीक आहे. मग तुम्ही तो बेसल डोस टाकला, त्यानंतर सॉइल चार्जर सोडलं, नंतर ते एनर्जी बुस्टर वगैरे. जो बाग धरलाय ना तर त्याच्या मागच्या वर्षी बाग हार्वेस्ट झाला ना एंडिंगला. दुसऱ्यांदा धरलाय का? दुसरा बार आहे. एक बार काढला का? मग तुम्हाला ते सांगा. पण ते काय आलं आम्ही लवकर धरलो थोडं किती झाड महिन्यात? झाली होती तयार तरी तर ती झाड 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाली असेल बर बर. आणि त्यावेळेस धरलं. पण थोडी फळं होती 10-20 फळं अशी धरली होती. पण ते काय आलं धरली अशीच पण कॅरेट अख्ख्या बागेत कॅरेट निघली 200. किती झाड आहे सगळे? ही झाडं 900 सगळे सगळे 900 झाडं. किती एकर मध्ये बसवले तुम्ही? 3 एकर म्हणजे अंतर वाढवलंय. अंतरी 15 बाय किती? 15 बाय 9. 15 बाय 9. हा म्हणजे तुम्ही विचार केलाय बा पुढचे 15-20 वर्ष टिकवायचे. हा टिकली पाहिजे ना आपली असं. वा 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 वा, हे चांगली गोष्ट आहे. मग अडीचशे. मग परत तुम्हाला काही रोगराई वगैरे काही? त्या टायमाला आली ती टीक पहिल्या पिकाला थोडी, हा तेव्हा थोडी टीक होती. बरोबर. पण चालू वर्ष आहे ना हे आपण वापरत नाही आपलं हे सगळं, तर कुठं टीक बीक असं फळाला अजिबात कुठं काही पानं बिनं एकदम एकदम फ्रेश मध्ये अजिबात डंक वाटत नाही कसं. तर 1 महिना गॅप आहे मध्ये आता. आणि ह्या महिन्यात काय आलं मी आजारी पडलो नाही झालं. आणि आजारी पडलं कधी घडली? ही घटना घडली तारीख 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. फवारा चालू हा, इथेच फवारा घेत होतो. म्हणजे ते पिस्टनच्या मागले ते रोड जॉईंट नसो रोड याचा म्हणजे ट्रॅक्टरचा पिस्टन होता का? हा उडाला तर ते कुठं असं नीट तोंडा बसला. हे पूर्ण ऑपरेशन आहे तुमचं? हा हे सगळं पूर्ण ऑपरेशन. ते चष्मा काढला बरं? बघा हे जे आहे ना हे टोटली ना इथून ते ह्या बाजूपर्यंत हे सगळं टोटल फुटलेलं आहे. आणि इथं हे सगळं आहे ना क्लिपा टाकून हे फक्त हाडं परत वर घेऊन जोडलं नाही ते सगळं आतमध्ये गेलेलं होतं. 6 ऑपरेशन आहेत तेवढ्या जागेत. 6 ते म्हणजे लय क्रिटिकल भुगा केलेला आहे आतमध्ये. म्हणजे जगणं हा विषय नव्हता थोडक्यात, म्हणजे शेवटची स्टेप. मी जगला तरी चेहरा विद्रूप झाला असता. हा पण ते चेहरा बदला थोडा, पण थोडा बदली झाला चेहरा थोडा बदली झाला. चेहरा चेंज झाला. पण जाणवत नाही. पण तुम्ही आज पहिल्यांदा बाहेर आले? आज पहिल्यांदाच बाहेर आलो, नाही तर 1.5 महिना घराच्या बाहेर नाही आलो. 1.5 महिना म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. माणसं 6 महिने रिकवर नाही होत. नाही होत. हे तुमच्या आतमध्ये जी इच्छा आहे ना पॉझिटिव्ह एनर्जी, हा नाही म्हणजे बसून आपल्याला ते चेनच पडत नसत कधीच, म्हणजे असं थांबून राहणार कुठं. मग आता आज कसं काय बाहेर मुहूर्त काढायला निघायचं? नाही असं झालं. आता तुम्ही येणार होते आणि पाहुणे आलते, मग बसले. पाहुणे आले, आम्ही गप्पा मारल्या, बागेत चक्कर मारी पहिली बर, सगळं बर. दाखवलं त्यांना नियोजन. म्हणलं पुढल्या वर्षी तुम्ही बी असंच करा. बर बर. काय ह्या पद्धतीने बाग तुम्ही हा. पिकवा म्हणलं.
तुम्हाला या लेवलपर्यंत तुम्हाला काय काय फवारणी किती मारल्या, काय खर्च कसा वाटतो? खर्च काय नाही, मापातलाच खर्च आहे. आणि याला काय लय असं म्हणजे लय फवार लागत असेल काय भाग नाही, लय फवारी लागत नाही. आम्ही 15 दिवसाला एक फवारा घेतो. हां, आत्तापर्यंत जो अनुभव आता याचा दिसतोय, जे मालाची जी फळधारणा आहे किंवा काय, आणि तुम्ही मागच्या वर्षीपर्यंत तुमचा जो अनुभव होता ते तुम्ही काय बदल वाटतो? नाही, मागच्या वर्षी आमच्या याच्यावर लय टीक आली होती. म्हणजे मागचा तुमचा 5 वर्षाचा अनुभव बी आहे ना? हा, तरी टीक जास्त आली होती. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आतापर्यंत काय समस्या यायला पाहिजे होत्या पण आल्या नाही? असं आल्याच नाही, काहीच नाही आल्या. कोणत्या येतात दरवेळेस? दरवर्षी टीक यायची, बरोबर, फळ फुटण्याचं हे राहायचं, बरोबर. म्हणजे अशा बरेच काही अडचणी राहायची त्याच्यामध्ये. एवढ्या हिट मध्ये कसं वाटतंय तुम्हाला? आणि झाडाची पानं अशी वाकडी तिकडे, त्याच्यावर टीक येणे असा प्रकार राहायचा पहिला. पण आता बघा, पानावर एक सुद्धा, कुठल्या पानावर एक सुद्धा टीक नाही, किंवा एक सुद्धा फळावरती कुठं कशाचा डाग नाही, डाग नाही, काय नाही. बरं, एवढी क्वालिटी टिकून ठेवायला केमिकल मध्ये किती फवारणी मारायला लागते? केमिकलला आम्ही 4 दिवसाला 5 दिवसाला फवारणी घ्यायचो सगळं. हा, औषध, बुरशीनाशक, कीटकनाशक, दुसरं काही? आणि आम्ही आता घेतोय 15 दिवसाला फवारणी. आणि तो बी काय घेताय तुम्ही सध्या? ते बी सध्याला सगळं सॉइल चार्जरच्या पोषण, फ्रूट चार्जर पोषण देतं सगळं. हा, म्हणजे रोगावरती काहीच नाही. नाही, रोगाचं संबंधच रोगच होत नाही त्याच्यावर आता. अच्छा, मग तुम्हाला तर करमत नसेल मग करायला. बघा तुम्ही मग म्हणजे किती काय आपला चुकत आहे बुवा आपलं असं? आपलं उलट करतात ना मग. का हो पाटील, हे मोठे पाटील, रोग जर नाही आला बागेमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही आला, तर आपल्याला असं वाटतं नक्कीच आपलं बरोबर चाललंय का चूक चाललंय? तसं वाटत आहे ना. नाही, तसंच वाटतंय. म्हणजे फवारे ना एकदम का हो पाहुणे? लेट फवारे. सांगा ना काय वाटतंय म्हणजे तुम्हाला हे पाहिल्यावर, बाग पाहिल्यावर यांची काय प्रतिक्रिया द्या ना तुमच्या? एकदम व्यवस्थित आहे. हा, त्यांची टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. आपल्या डेअरीचा व्यवसाय वडिलांचा. बर, काय नाव तुमचं? सुदर्शन कारकिले. बर. आपलं कन्हैया मित्र दूध संकलन. कुठे आहे ते? इथेच गावामध्ये. बर बर. आपण रेग्युलर दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीत करीत होतो. बर. 100-1 लिटर आपलं दूध कंटिन्यू असायचं. बर. एक दिवस सहज मोबाईलला आपल्याबद्दल माहिती भेटली. बर बर. त्याला 3 वर्ष झाले. बर. मग आपण सरांकडनं एक दिवस कॉन्टॅक्ट करून, बर, योगेश सरांकडून कॉन्टॅक्ट करून आपण ते एक 10 नग त्याचे मागवले. हा, मिल्क चार्जरची. हा, आणि ते आपल्या घरीच वापरायच्या दृष्टीने जास्त क्वांटिटी मागवलं, गाय जास्त. बर बर बर. ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस ऑटोमॅटिक गायचं शेण म्हणजे घट्ट पडणं, हा हा, गायच्या दुधामध्ये वाढ झाली. बर. आणि गायमध्ये चमक आली, हिरवळ जाणवली. बर. आणि मग त्याच्यातूनच खूप मोठ्या प्रमाणावर मिल्क चार्जर वापरलं. बर. त्याच्यानंतरच मग प्रसाद SCT वैदिक बद्दल कळालं. बर. नानांचे माझे संबंध त्यावेळेस होते चांगले, म्हणजे आम्ही बर. माझ्या घराचं काम चालू होतं. मग नानांना म्हणलं असं एक प्रोडक्ट आहे. तुम्हाला यांनी सांगितलं का? हा, बर. आणि हेच घेऊन निघूच लाल ते यांच्या दुकानामध्ये. अरे अच्छा, म्हणजे ही बाग तुमच्यामुळे आहे काय? कृषी अमृत लय वापरला मी याला. कसं असतं हे बघा, लक्षात ठेवा, हे त्याचा परिणाम आहे. हा, कृषी अमृत वापरू नये असं नाही. बघा, मला एक सांगा, आपण जेवण करतो की नाही, जेवणामध्ये एखादं पोरगं जर जास्त भात खात असेल तर काय होईल? म्हणजे हातपाय काड्यामुळे आणि पोट संबुड्या. आता हे ना याला लागायच्या अगोदर आपण ही झाडं सगळी काटे बिटे तसं नाही, त्याचा बॅलन्स म्हणतो की नाही तुम्हाला. तुम्ही जर तांदूळ घेताय ना, तर तांदूळामधून पिष्टमय पदार्थ मिळतात, बरोबर आहे ना, आणि स्टार्च मिळतो. आणि तुम्ही त्याच्याबरोबर डाळ मिक्स केली तर डाळमध्ये प्रोटीन आहे. मग प्रोटीन आणि पिष्टमय पदार्थ एकत्र खाले तर संतुलन होतं. तुम्ही नुसताच भात खाला, त्याच्यामध्ये जर डाळ नसेल तर त्याचा बॅलन्स काय होतो? बिघडतो. मग नुसतं फोप्स ताकद मिळते माणसाला. तसं आहे, तुमच्या आहाराचा बॅलन्स लय महत्वाचा. तसं झाडाला पण आहाराचा बॅलन्स आहे. कृषी अमृत आम्हीच बनवले. तुम्ही म्हणाल मग तुम्ही का बरं असं बोलता? कृषी अमृत बरोबर जर RNPH जर तेवढं नसेल तर SCT वैदिकचा पहिला नियमाचा भंग होतो. नियम काय सांगतो? कृषी अमृत जर वाढलं तर RNPH सुद्धा वाढलं, वाईट काहीच नाही, तोटा काही नाही. पण तुम्ही जर लाया वाढवल्या ना तर चिवडा पण वाढवा ना. पण तुम्ही महागाई वाढली म्हणून लाया वाढली होती, चिवडा कमी टाकी आहे, मग ते काय होणार? त्या बिळीवाल्याचं नाव खराब होणार. काय वाटतं पाटील? म्हणजे लवकर हळूहळू ती बिळ खायची बंद करणार, नवीन बिळ. ते म्हणजे कमी लायावाला चालेल पण चिवडा मापात पाहिजे. खरं खोटं? एवढी मोठी भेळ दिसली तरी चालेल पण भेळ पौष्टिक पाहिजे. खरे खोटे? तसं तुम्ही RNPH म्हणजे काय आहे? त्याचा चिवडा आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर लाया म्हणजे काय आहे? कृषी अमृत. ह्याचा बॅलन्स नेहमी पाहिजे. बॅलन्स जर तुम्ही बिघडवला तर शेंडे जास्त होणार, हे नायट्रोजन लेवल वाढणार. मग तुम्ही जर तेच जर RNPH जर वाढवलं
तर तुमची साईज क्वालिटी एक नंबर. आता तसं पाहिलं तर तुमची झाडाची पानं बिनं एकदम चांगली निघालेली, पण हेच काय निघायला पाहिजे, कशी निघायला पाहिजे काय, आणि ही काळी कशी निघायला पाहिजे, निबार निघायला पाहिजे, आहार बॅलन्स पाहिजे. जसं केमिकलवाले काय करता, NPK मध्ये जर एन जास्त झाला नायट्रोजन तर शेंडी जास्त सुटते. मग लोक काय करतात फॉस्फरस 52-34 वापरते मग, आणि जर 52-34 मी फॉस्फरस शेंडी बी लांबवायला लागले तर डायरेक्ट 0-0-50 वापरते का, वाढ थांबवते, गिअर चेंज करता का नाही. मग आपलं तसंच आहे. हे कृषी अमृत जे आहे काळं खत ते एक नंबर आहे, पण ते कशा करता, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी, म्हणजे शाखीय वाढ. आपल्याला शाखीय वाढीचे गाव पाहिजे रेस्टमध्ये. आता शाखीय वाढीचं काय करायचं आपल्याला, आता काय पाहिजे, प्रोडक्टिव्ह वाढ, फळांची वाढ पाहिजे. मग आता काय वापरायचं, तुम्ही LSQ वापरलं पाहिजे, RNPH वापरलं पाहिजे, SSM वापरलं पाहिजे. आता आपल्याला डोस कोणता घ्यायला लागेल, तुम्ही आता बेसल डोस टाकायचा ना तुम्हाला. RNPH तुम्ही याला टाका रेग्युलर. कृषी म्हणजे बॅगा मागच्या वेळेस किती टाकल्या होत्या, 3 किलोनी घेतला ना. 3 किलो. मग ते कृषी अमृत याला 2 किलोनी पण चालेल, पण याला RNPH पॉवरफुल टाका. आणि SSM वाढवा याच्यामध्ये. SSM आहे तुमचं 4-4-2-2 द्या एकरी किती. आणि SSM असं नाही करायचं, समजा तुमचा बेसल डोस देऊन झाला की नाही, तर याला शिलाची ट्रीटमेंट तुम्ही एक केली ना, ती LSQ ची रिपीट करायला पाहिजे. LSQ झाली का, LSQ रिपीट नाही झाली. मग रिपीट व्हायला पाहिजे. LSQ तुम्ही रिपीट करा. SSM चा मध्ये एक डोस द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. हे फळ आणखी तुम्ही जसं म्हटले ना, तर तुम्ही म्हटले ना हे घरात म्हणून बारीक आहे बाग, बाहेर असते तर यांनी फुगवत असतात, आपले ते दम नाही मला. असा आहे ते विषय. नाही पण मग काही असो, परंतु तुमचे कष्ट तर दिसत आहे ना इथे. मृत्यूच्या दारातून तुम्ही परत आले आणि परत लढायला परत उभे राहिले, हे जादू नाही, ही झाडांचीच कृपा आहे सगळी. तुमचं जे प्रेम आहे ना शेतीवरचं, नाही तर एवढ्या लवकर माणूस रिकवर नाही होत. हो, आणि तुम्हाला जी ओढ आहे ना शेतीची ओढ. नाही मी दवाखान्यात आलो ना, तरी पण म्हणायचे तू औषध मारलं का पोरांनी, औषध मारायच्या टायमाला तू जा त्याच्याकडून औषध मारून घे. मग त्यांच्या डोक्यात तेच होतं तिथे पण. तिथे सुद्धा माझ्या काय केले पाठीमा. मी म्हणायची सगळं केलं व्यवस्थित, तुम्ही काही हे नका करू. बरोबर. आपले एक शेतकरी 2 वर्षापासून आपले टेक्नॉलॉजी वापरता. त्यांनी मला 60-65 दिवसापूर्वी डाळिंब पाठवले 1 कॅरेट. डाळिंबाचे 15 एक फळ आहे माझ्या आता. किती दिवस झाले, 60. हा आपल्याकडे माझ्याकडे जे कॅरेट आली ना त्याला 60 दिवस झाले. आणि असं रूम बाहेर आहे वरांड्यामध्ये, कुठं फ्रीजमध्ये बीजमध्ये कुठंच नाही. कारण एक शेतकरी आले होते माहिती घ्यायला डाळिंबाची आमच्याकडे, तर त्यांना दाखवायचं म्हणून घरून एक डाळिंबाचं फळ बोलवलं आणि ते मी कापायला गेलो. धारदार दात्र्यांचा चाकू होता. मला घामाला कापना मला ते. म्हणजे अरे माझं काहीतरी चुकत आहे जणू, किंवा मलाच काहीतरी वीक झालोय मी, मला कापत नाही. नंतर तो तोडला अक्षरशः, मध्ये 1 नंबर दाणे. बरोबर आहे तसेच तुमचा काय नाही, मोकळे असे. बरोबर का नाही. मी चक्कीच झालो आधी, ऐका. आणि मग ते ज्यावेळेस मी काढले दाणे आणि त्यांनी जे खाल्ले दाणे ते असे एक्साइटेड झाले. ते म्हणे लाजवाब, बहुत बढिया. त्यांनी म्हणे असं फळच खाल्लेलं नाही म्हणे मी आजपर्यंत. आणि ज्यावेळेस त्यांनी त्याच्या पाकळ्या घातल्या हातामध्ये, म्हणलं येतो लकडी हो गई. त्यांनी याचे तुकडे केले डायरेक्ट काचाळा सगळ्या. म्हणजे त्या फळाने स्वतःच स्टोरेज, कोल्ड स्टोरेज तयार केलं का, त्या लाकडाने वाळून गेलं ते साल. मध्ये फळाला दाण्यांना धक्का सुद्धा लावून दिला नाही. आपण जे म्हणतो फळ नासत आहे, फळ नासत आहे म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल राहतं म्हणून नासत, नाहीतर ते फळ तसंच. देखो ये कम से कम 60 दिन का है, निकलने के बाद 60 दिन का है मेरे पास. अब देखो ये पूरा सूख गया है. देखो इसके छाल कितनी कड़क हो गई. ये ऐसी अवस्था तक जिंदा ही नहीं रहता. इतना काटा मैंने, पानी निकला क्या नीचे. ये देखो पूरा माल देखो आप अंदर से, ऐसा माल निकला. देखो ये इसकी छाल देखो, ये आपको कहीं दिखने को नहीं मिलेगा. ये खुले में रखा हुआ है पिछले 30-40-50-60 दिन से, तो फिर भी इतनी क्वालिटी उसकी ऐसी है. तो आप सोचो एसिड वैदिक का कमाल क्या, इससे ज़्यादा क्या कमाल हो सकता है. बस बहुत मीठा. ये आपने खाया है, ये सूखा हुआ पूरा. हाँ सूखा नार बहुत मीठा है. हाँ आप अभी सोचो, ऐसा अगर चीज़ आपको खाने को मिला, कोई भी आप सब्जी ले लो, ये फल ले लो, ये ऐसी क्वालिटी आती है उसकी.
ये नॉर्मल अनार नहीं है। 60 दिन से रखा हुआ प्रिजर्व नहीं। देखो उसका छाल बता रहा है कि वो इतने दिन से पड़ा है, मैंने काटा आपके सामने, मेरी जान निकल गई। देखो 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 क्या आ रही है, कचरे जैसी आवाज आ रही है, टूट रहा है, बराबर है ना? टूट रहा है। हाँ, तो उसकी छाल माने तो पूरी लकड़ी हो गई है पूरी। ये देखो आपने डाल दी नीचे, ये एससीटी वैदिक की ताकत है। नहीं मजा आया। अब तक कन्वर्ट कर रहा है। ये ताकद आहे, मी वही बोल रहा था आपको। विचार करा, जर असं जर फळ पिकत असेल तर ते खाल्यावर तुम्ही नाही टिकणार का? ते टिकत म्हणल्यावर तुम्ही टिकशाल ना, आणि सडक खाल्यावर तुम्ही बी सडशाल। खरं खोटं आहे? मग ही समस्या आहे आपल्याकडे की आपल्याला क्वालिटीच मिळत नाही, आणि मग ते डाळिंब पिकतं एससीटी वैदिकमुळे। ही चमत्कार झाला, म्हणजे त्याची साल अशी तयार होती का मालच खराब नाही होत। मिल्कचं दूध कसं राहते? ते दूध आहे ना असं गट्ट राहतं पूर्णपणे, आणि जसं काय गिर गायचं दूधच आपल्याला, जर्सी गाय दूध खावं असं वाटतं गिर गायचं दूधच पाहिजे। ते गायींचं शेण जरी आपण मकाला वगैरे टाकलं ना, सर आले होते सरांनी बघितलं, युरिया टाकायची गरजच नाही, ते शेण टाकलं ना ऑटोमॅटिक मका हिरवीत होती आणि डोक्याच्या सरांनी बघितलं, सर्दी गेली होती। युरिया टाकायचा प्रकारच नाही म्हणजे, आणि गबळ हा प्रकारच नाही। ऐका, गबळ नव्हतं, सरळ होती स्वतः। काय आहे की ज्यावेळेस आपण बाहेरच्या मार्केटमधलं खत आणतो आणि ते ज्यावेळेस आपण टाकतो तेव्हा त्यातून किती तण तयार होतं का नाही? कांद्याला, इतर पिकांना होतं का नाही? लय होतं का नाही? मग ही समस्या आहे। म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं जे पीक जे पाहिलं तुमचं, सरासरी किती माल असेल झाडावर? झाडावरती साधारण 100 फळाच्या आसपास सध्याला आहे। बरोबर, आणि साईज वगैरे तुम्हाला समाधान वाटतंय? साईज पण चांगली, आता याच्यापैकी पहिले करत होतो याच्यापेक्षा तर लय चांगली वाटते। काय बात करता? असे टिपके नाही, काय नाही, असं एकदम प्रेस मध्ये माल। हे तुम्ही मांडव का बरं घातला? लग्न नाही, काही नाही, काही नाही? मांडवाचं काय नाही, मांडवाचं असं वाटलं। आता पोराचं करायचं। तुम्हाला वाटतं का याची गरज आहे बा असं? मला घालायचं कारण याचं असं जी आपलं उष्णता जी आहे ना, ऊन असतं ना, उन्हापासून संरक्षण जास्त असायचं, फळापासून, धुळीपासून याचं संरक्षण। बरोबर आहे, 50% आपली 50% तुम्ही असं सिद्ध करण्यासाठी एखादी लाईन सोडली का? नाही, तसं नाही काही करायला पाहिजे ना। एससीटी वैदिक मध्ये आम्ही सांगतो तुम्ही हा पैसा खर्च करू नका, कारण आपलं जे पैलवान आहे ना त्याला काही फरक पडत नाही यांनी। त्याचं पण एवढं केमिकल मध्ये कसं राहतं, ते नाजूक राहतं, ते त्याला मात्र काय करावं लागतं, झाकण करावं लागतं। मग हे झाकणाचा थोडा खर्च, याचा खर्च किती आहे? हा जवळजवळ झाकणाचा खर्च 1,17,000 रुपये म्हणजे। बरोबर आहे ना? बरोबर आहे। समजा वादळ आलं तर उडून जाणार, याला काय याला बांधलेलं काही नाही, एक साईडला उडून जाईल, आहे का नाही? दुसरी गोष्ट महत्वाची, जर त्याला जर उन्हाळा चांगला तापेल भेटला तर पावसाळ्यामध्ये ते सगळं पाणी जिरविल का नाही? उन्हाळ्यात जर त्याला जर जास्त उष्णता नाही भेटली तर पावसाळ्यामध्ये त्या पाणी त्याला काय होणार, बाधणार। हे खरं आहे खोटं आहे? हे सूत्र आहे की नाही? ज्याने उन्हाळा खाल्ला दमदार त्याला पावसाळा बाधत नाही, पण ज्याने उन्हाळ्यामध्ये मुकार पाणी पाणी केलं तो पावसाळ्यामध्ये सडला समजायचा। हे खरं आहे खोटं आहे? बाग असू नाही तर माणूस असू नाही तर जीव असू, म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला ऊन लागलंच, थंडीमध्ये गारठ लागलंच, आणि तुमच्या पावसाळ्यामध्ये ओलं झालंच। लोक तर म्हणतात पहिल्या पावसात काय झालं पाहिजे, काय म्हणते टोपीवाली? हा, का बरं म्हणते असं? का बरं म्हणते? म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी प्रतिकार शक्ती, जसं आपण काय करतो, एनर्जी तयार व्हायला नाही कोरोनाला तर लस टुचली की नाही आपण, प्लेग म्हणून येऊ नये म्हणून लस टुचतो की नाही? म्हणजे लस म्हणजे काय राहते, रोगच राहतो ना तो, म्हणजे त्या रोगाबरोबर लढायची ताकद आपल्यात तयार झाली पाहिजे। हा, ऐका नाही, म्हणजे तुम्ही जे रस्त्यावर काम करणारे लोक पा, ते सगळे दगडांचं काम करतात, ते गरम पाणी पितात, पडतंय का कधी? आणि आपलं एक दिवस उन्हात निघाला, हे ऊन लागलं काय पाकुळी का काय ते का? म्हणजे मी असं नाही माहिती तुम्ही अतिरेक करा, परंतु याची गरज नाहीये, विनाकारण हे पैसा आपला जातो। याची गरज कुठे आहे माहिती का? जे लोक केमिकलची शेती करतात का नाही, आता मला सांगा, हे झाड एवढं सुंदर आहे, तुमचा निम्मा माल तर झाकेलाच खाली, म्हणजे झाकेल मालाला झाकण करायची काही गरज आहे? आता ते टाकले आधी आपल्या पुणे जिल्हा, तर तिकडे पण विजिट असते आपल्या त्या एरियामध्ये, तर तिकडे तिकडं 90% प्लॉट असे ना, 90 ना 100% प्लॉट झाकलेले, प्रत्येक ठिकाणी झाकले आता। आणि हा प्लॉट आहे ना,
तिकडं असं एक पण प्लॉट नाही झाकला आणि त्याला एवढं पालाय. तिकडे आणि तिकडं फळं जास्त आहे पण टोटल झाडं विकेल. बरोबर आहे ना. हा झाड विकले त्यांचे असं वाटतं माल उतरून जर गेलं तर पान सुद्धा कधी फुटलं नाही त्या झाडावर. पण आपण एवढं पेपर टाकून मोकर पेपर टाकल्यामुळे ते जसं आलं झालं आणखी. म्हणजे पेपर टाकल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे जो दुष्परिणाम होतो तो पण झालेला नाहीये. पण तरी पण जर खुललं मी तुम्हाला आता सांगतो, आता मी आलोय ना तर 2 लाईन खोलून द्या. हा याच्यातल्या हा 2 लाईन. आणि काय नुकसान होतं पहा, म्हणजे आपल्या याच्यामुळे नुकसान होणार नाही. तुम्ही करत का मी बोलत काहीच नाही. काय होतं पाहू ना आपण. मी याला म्हणलं होतं क्रॉप फर्स्ट टाइमला, ते म्हणले क्रॉप कर भेटेल नाही, मला टाकूच नका तोंडावे. हा हे म्हणले तर टाकू नका. मला सांगा 1.25 लाखाचे बेसल डोस किती होईल सांगा. हा नाही नाही फक्त हे बा मला सांगा, आपण घरामध्ये सगळ्यांनाच सांगतो मी, आपण घरामध्ये गावठी तूप वापरतो का? नाही. आपण काय वापरतो? डालडा. काय वापरतो? शिरा कर, प्रसाद कर, काही पण खिचडी भर काय करतो? डालडा. खरंय खोटं आहे सांगतो ना. आता मला सांगा डालडा काय भाव आहे मला माहिती नाही, तुम्ही सांगा. 70-80 रुपये काय असेल? हा 50-60 रुपये वगैरे. बरं तुम्ही बरणी तूप पाहिजे असेल कुठे जाऊ दे. हा 40-50 रुपये किलो. आणि तूप आणलं तर 500 रुपये किलो. 500 बरोबर आहे ना. मग 500 रुपये किलोचं तूप आणण्यापेक्षा 40-50 किलोचा डाळडा चांगला असं सगळे म्हणतं की नाही. आता मला सांगा जेव्हा त्या डाळड्याने अटॅक येतोच ना, येतोच. आल्यानंतर तो किती पैसे खातो अटॅक? कमीत कमी अहो ते काय माफ आहे 3 ते 4 लाख रुपये सरासरी. 4 लाख. तुम्ही वाचून येतं नाही वाचू ते बिल आहेचे. आता 4 लाख रुपयाचे तुम्ही तूप किती आला असतं करा बरं हिशोब. 4 लाख रुपये तू त्याला त्याच्या कोवडं खाल्ला अख्खे आयुष्य खाला असता. 2 वर्ष 2 वर्ष कुटुंबाने म्हणते 500. हा नाही ना 500 रुपयांनी 500 रुपयाने झाला तुम्ही. 1000 लिटर आला असतं. 1000 लिटर किती? 1000 लिटर. 1000 लिटर तूप तुम्ही 200 लिटरचे 5 बॅरल हायदर खाल्लं असतं. हा गाव जेवण काय होईल तुम्ही हा शिरू जेव घातलं संपायचं नाही. फक्त 1 लाख रुपये खर्च केला का 2 गाय घेतले ना त्याच तूप भरपूर तुम्ही घरीच करा. नाही मी विकतचा विषय काढतो. गाय घेतला तो विषयच वेगळा आहे. मला सांगायचं काय यातून माणसं कुठं बचत करायला पाहिजे आणि कुठं खर्च करायला पाहिजे ते शिकणं गरजेचं आहे. हा नाही हे जे आहे ना हे विषय काय आहे याची गरज आहे पण केमिकल वाल्यांना आपल्याला काही गरज नाही. माती बलवान पीक पैलवान. तुम्हाला एक सांगू का पाणी नाही तुमचं पाणी 20 मिनिटं आहे का? आहे ना. घ्या ऐका दिवसाड 2 तास लय ना. दिवसाला तासभर झालं ना. आमच्याकडे एक शेतकरी आहे 4 दिवसांनी 20 मिनिटं पाणी देत होता. किती? 20 मिनिटं 4 दिवसांनी. हा 4 दिवसांनी 20 मिनिटं पाणी आणि फळं वाढली. 4 दिवसांनी 20 मिनिटं 4 दिवसामध्ये त्यांनी 1 तास पाणी सोडली. तुम्ही तर 20 मिनिटं सोडली पण वातावरण कसं काय साईडचं वातावरण कसं काय एकदम उन्हाळा येईल कुठंच पाणी नाही काहीच नाही सगळं जंगल झाडे डोंगरावरती पूर्ण सेम डोंगर त्यांचा आजूबाजूचे झाडं जळून गेले उष्णतेने अशी कंडिशन मध्ये बाग येतो. मग तुम्ही बघा ना तो. मग मला सांगायचं काय आहे की मी नेहमी सांगतो ह्या झाडाला स्वतःचा गारवा टिकवायची सवय आहे. त्याला तेवढी अक्कल आहे की आपल्याला जेवढा गारवा पाहिजे ते काटेकाबर आहे. त्याला दुष्काळी भागात जगायची सवय. कळलं का तुम्हाला? जंगली पीक आहे आणि तुम्ही जंगली पिकाला मांडव घातला. मला सांगा जेव्हा नाही ते लिटर सोडा हे डोक्यात तुम्ही जे घातले ना ज्यांनी लिटर वगैरे ते त्यांना जाऊन सांगायचं. काय झालं माहिती का मलाही सांगा तुमच्या जमिनीमधलं सगळ्यात जास्त पाणी काय होतं वाफेने उडून जातं. हे खरं आहे की नाही? आता समजा भरलेलं पाणी ते कुठं जातं? एक तर काही जिरून जातं काही वाफेने उडून जातं. तुमच्या झाडाने जर पाणी धरून ठेवलं तर जाईल का? अंगी लागत नाही ना म्हणून तुम्हाला जास्त पाणी लागत. अंगी जर लागलं तर सुकत का बरं माहिती का? पाण्यामध्ये जे केमिकल आहे ना की नाही त्याच्यामुळे सुकत आहे. मला सांगा आपण जर असं चांगल्या एकदम शुद्ध पाणी जर पिलो तर आपल्याला कोरड पडते का? एखाद्या क्षारफळ पाणी प्या बरं लगेच कोरड पडते. माणसाला कोरड पडती 80 किलोच्या मग याला नाही पडणार का? त्याच्यामुळे सुकत आहे.
म्हणजे हे गणित शेतकऱ्यांनी जर शिकले तर ह्याच्या तुम्ही नादी लागणार नाही. 1.25 लाख रुपयाचा बेसल डोस टाकला असता मी तुपावरून किती काय झालं असं तुपासारखं झालं असतं. आज झाला असतं की नाही. म्हणजे हा विषय तर इथून पुढे हे लक्षात ठेवायचं, हा विनाकारण खर्च करायचा, हा डोक्याला पण ताप आहे आणि निसर्गाच्या विरोधात आहे. ताप काय साधा ताप ताप नाही. नाही, आता लय ताप आहे. औषध मारायचं म्हणलं का काय काय या खाली आलेत ना त्याच वर बांबून धरायला ते सांगत ना काल टाकलं आम्हाला. आता आपल्याला बसायची पाळी आली नाही तर आपण फिरलो असतो ना मोकळं मोकळं, आहे का नाही. हा विषय राहतो. मग तुम्ही ज्यावेळेस ही शेती करता की नाही, हे शेती करताना तुम्ही जर असं नियोजन केलं की त्या झाडाला जर सगळ्या वातावरणातून जाऊन दिलं तर ते अशा प्रकारचं फळ तयार होतं. तुमचं फळ जर असं झाकून ठेवलं तरच तयार होणार नाही, त्या क्वालिटीच नाही होणार. असं येतो विषय. आता इथून पुढे झालं ते झालं, पण इथून पुढे काळजी घ्या. आता ह्या झाडावरती तुमची याची काळी कशी मॅच्युअर्ड होईल पुढच्या भविष्यामध्ये, याच्यामुळे साईजला आहे ना फरक पडतो, लय मोठा फरक. फरक पडतो. तुमचं मागे राहिलं ना फळ थोडं, आणि तुमचं आहे ना हे फळ ना पुढचं हे बचकं झालं मध्ये. एकंदरीत एक चूक दुरुस्त करण्यासारखी ती काही एवढी गंभीर नाही, पण तुमचे पैसे गेले 1.25 लाख रुपये. तेच आता गेले समजायचे. पण ते आता नाही, आता नाही, इथून पुढे नाही गरज पडणार असं वाटतंय मला, आहे की नाही. कारण यावेळी जे चालू आहे ना, कर 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 करते ते झाडाला किती बोर होत असेल. इथून पुढे नाही टाकायची गरज. तुम्हाला माहिती का झाडांना पण संगीत लावता लोक, छान छान गाणी ऐकवतात. तुम्ही यांना हे कर 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 ऐकवता, झाडांना पण लावता, झाडाला लावते. हो. आपण ह्या झाडांमध्ये जे काही वापरतो, ज्या गोष्टी वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या त्याचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं आपल्यावर प्रेम आहे, बरोबर नाही. त्यांना पण त्रास होतो, त्यांना पण जीवन आहे. आणि जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं ना त्या झाडांना संवेदना राहते. तुम्ही रागाने या झाडाजवळ, प्रेमाने या, फरक पडतो त्यांना. हे जे म्हणले तुम्ही बरे झाले, ह्याच्यामध्ये या झाडांचा 90% हात आहे. नाही तर 1.5 महिन्यात माणूस नाही बरोबर शकत. तुमच्या बरं होण्यामध्ये या झाडांचे आशीर्वाद आहे, हे तुम्हाला मी अगदी म्हणजे सिद्ध करून देऊ शकतो. तुमच्यामध्ये ही सारखी जिद्द आहे ना, माझे झाडं, माझे बाग, माझा बाग, त्याच्यामुळे त्या झाडांनी तुम्हाला बरं करून नाही आहे. कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, पण हे सत्य आहे. नाही, बरोबर आहे. जशी शेती करते तसं डाळिंबाचं त्यांचं जीवन आहे, जीवन हे बरोबर आहे का नाही. म्हणजे डाळिंबात फिरल्याशिवाय त्यांना जमत असतं. त्याच्यामुळे तुम्ही शेतीला आणि जनावरांना असं काही तुच्छ लेखण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की असे अनेक किस्से इतिहासामध्ये का त्या ते आता एक तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना, एक मालक आहे बैलाचा आणि त्याला कोणतरी मारतो, तो बैल धावते, तो लगेच पाहिला असेल ना तुम्ही. गाय बैल काय जे असेल, जुन्या काळामध्ये असे घोडे होते का ते राजाचा जरी वध झाला तरी त्या राजाचं प्रेत घेऊन पळून यायचे. येत होतं का नाही. म्हणजे हे जीवन तुम्हाला वाटतं तेवढं असं उथळ नाहीये, ते खूप खोलवर आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुमची जी आज जीवन आहे ना हे सुंदर, तुम्ही परत पाहिल्यासारखे झाले की या झाडांवरचं प्रेमापोटी झाले, दुसरं काहीच कारण नाही आहे ना. आणि खरंच नवीन जीवन तुम्हाला मिळालं. मला ही जीवन भेटलं म्हणजे कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. तुमच्या 32 टाके पडलेले आणि एवढे 6 ऑपरेशन आज पण डोळ्याला पाणी आपल्याला फवारा मारता मारताच पडले बागेतच. फवारा म्हणजे प्रेम, झाडांचं प्रेम, पिकाचं प्रेम किती पॉवरफुल असतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. कुणी जर म्हणत असेल ना तर एखादा 1.5 महिन्यात एवढी रिकव्हरी होती, मला ते सिद्ध करून द्यावं. नाही कवर चकित नाही. आपण कोर्स झाले लवकर म्हणजे 1.5 महिन्यात जखम बरी व्हायला 20 दिवस लागत आहे. म्हणजे आता 8 दिवसापूर्वी पूर्ण 1 महिन्यात कोर्स झाले असेल. 8 दिवसापूर्वी मी यांना कॉल करत नाही, कारण की डॉक्टरने आणलाय ना ते 2 बोलायला सांगितलंय आणि 2.5 महिने म्हणजे 2 महिने बोलायचं नाही आणि चावून नाही खायचं, आणि आज 1.5 महिने झाले. ते फक्त पातळ काय असेल तेच प्रेम करावं ना माणसाने, तर असं करावं. का हो, तुमच्यावर नसू द्या, कमी कमी असू द्या, पण इकडं भरपूर एवढं याच्यावर प्रेम आहे. ते दवाखान्यात होते ना तरी थोडं बोलता लागलं ना, पहिले म्हणले बाग कसा आहे. हा मला विचारलं, याला तर बोलताच नाही आलं तिथं बघून, पण मला विचारलं त्याच्या मागं जा त्याच्या मागं फवारणी. तुम्ही एवढं वर्णन करताय ना, आमची हिंमत होत नाही त्याची फोटो आहे का तुमच्याकडे दाखवा असं भरायला. म्हणजे एवढं भयानक परिस्थिती होती. हा चेहरा म्हणजे घरच्यांना कोणाला ओळखला नाही, एवढाच असं चेहरा झाला दवाखान्यामध्ये.
4 दिवस नाकातून रक्त चालू होतं, बंदच नव्हतं. 4 दिवस नुसतं मुक्का मार नाही, डायरेक्ट डॅमेज झालं सगळं ना. हा तुटले होते हाडकं ही शिरे ना हाडकं पूर्ण भोगा झाला होता. हा बघा होता फार. डाळिंबाच्या प्रेमाने तुम्हाला नवा जन्म मिळाला. खरंय खरंय. ती म्हणाला काही अडचण नाही. ना. मी आतापर्यंत झाडांचं प्रेम पाहिलं, गाईचं प्रेम पाहिलं, मातीचं प्रेम पाहिलं या, परंतु तुमचा हा जो अनुभव आहे हा खरोखर अलौकिक अनुभव आहे. म्हणजे एक झाडाचं प्रेम शेतकऱ्याला काय देऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. खूप छान वाटलं. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना तुमच्या अनुभवात? एकदम टॉपचं आपलं जे आपलं सॉइल चार्जरचं जे तंत्रज्ञान आहे एकदम टॉपचं आहे असं मला म्हणाला. काय तुम्हाला कसं काय वाटतंय? मला पण चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. तुम्हाला करावंच वाटतंय का? हा नाही पुढल्या वर्षी ठरलंय त्यांचं. नाही तुम्ही आताही करू शकता. हा म्हणजे पुढल्या वर्षी आपण नाही तुम्ही आताही सुरू करू शकता ना, काही अडचण नाही. तुम्ही कालपर्यंत डाळला खात होते, आज गिरगायचे तूप खायला काय अडचण? काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. सुरू करा. त्यांचं खरं सांगतो एक परिस्थिती आता किती 1 महिन्यापूर्वीची परिस्थिती त्यावर लागलं नव्हतं तेव्हा. हा लागलं नव्हतं. 5-6 दिवस अगोदरच आहे ना. नाना घेऊन आले यांच्या मुलाला दुकानात आपल्या निघून वापरला म्हणलं फ्रूट चार्जर म्हणलं स्प्रे घ्यावा लागेल आणि बेसोडच घ्यावं लागेल कारण सेटिंग होत नव्हती प्रॉपर. झाडं वीक होती, काढी स्टोरेज नव्हतं सेटिंग वगैरे कसं काय. मग ते काय केलं, उठले दुकानातून, ऐकलं सगळं, कोटेशन वगैरे काढलं, घाबरले, गेले केमिकलचं 100% केमिकल. ते गेले 10-17 हजार औषधी घेतली, गेले घरी. मी परत फोन केला नाही. तसं नाही, इकडे कसं आहे माहिती का, इकडे 15-20 हजाराचं एक खड्डी घ्यावं लागतं. तिकडे कसं 5-5 हजाराचे चालू राहते फार गुराळ. पहिलं वर्ष शेजारी बाग आहे ना, शेजारी बाग आहे, ते पोरं म्हणले तू आपल्या इकडे घे, आम्ही इथं घेतो म्हणून ते पहिलं वर्ष. नाही हे कसं आहे, लोकांना हे पण नाही कळत आहे वैदिक म्हणजे वेगळं आहे काहीतरी. त्यांना वाटतं हे बी केमिकल सारखंच. तुमचं झाड चांगले ना, तुम्ही काय वापरले, मी वापरा मग ते. मी आमके गुण टीन घेतलेली. बर त्यांचे पैसे जास्त झाले ना, त्यांनी तिथं दिलं त्याला. लोक पैसे बघता पण हे नाही का तिथे सोनं मिळणार आहे. 2 वर्षामध्ये 2 वर्ष बागामध्ये त्यांची 40 रुपये झाले. अजून 1 वर्ष चांगला चालणार, त्याच्या पुढच्या वर्षी काय झालं त्यांनी दोनदा मारले त्यांनी, तरी त्यांचे शेंडे हे व्हायना. 2 वेळा बाग धरला, अख्खे शेंडेला फळं आले त्यांचे. काय असतं माहिती का, हे बघा लक्षात घ्या, केमिकल मध्ये योगायोगाने बाग येतो. तुमच्या जमीन ताकद असेल, झाला स्टोरेज झाला असेल तर येतो, पण जर वातावरण बिघडलं तो लगेच फेल होतो. फार फेल होतो म्हणजे काय, बरोबर आहे की नाही, असा विषय. तुमचं नाव नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव संजय बाबूराव सालके, गाव राळेगण फेरपाळ, तालुका पारनेर आणि जिल्हा अहमदनगर. तुम्ही मागाशी म्हणले ना पैसे, त्यांचे पैसे झाले 40 लाख काहीतरी म्हणले ना तुम्ही. मला सांगा यांचे पण झाले 50 लाख. मग केमिकलवर पैसे नाही होत. पाणी नाही ना, कोरडी जमीन हे म्हणून असं वाटतं त्यांचे. नाही होईल सगळं छान होईल. तुमचं तुम्हाला मार्गदर्शन कोण, किरण करता? किरण करतात. किरण लाळगे, राहणार निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. म्हणजे एकंदरीत हे जे आता तुम्ही प्रयोग केलाय हा बऱ्यापैकी तुमचा आता मला सक्सेस वाटतं, सक्सेस झालाय. एवढा माल असल्यामुळे ह्या ज्या झाडाला जेवढं अन्नद्रव्य पाहिजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ते या झाकणामुळे मिळत नाही, म्हणून हे डिफिशियन्सी जास्त दिसते. म्हणजे याचा हा साईड इफेक्ट झाला आपल्याला, कव्हरचा झाला. मग तुम्ही आता त्याला तेवढी अन्नद्रव्य तुम्ही पुढे त्याला याला ऊन लागून देणार, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही खोला झाड बघा, फळ दनादन सरांना काय माहितीये का, हे क्रॉप कव्हर मुळे आपण तुम्ही टाकले ऊन नाही चटकाव म्हणून, पण या क्रॉप कव्हर मुळे ना दमट वातावरण तयार होऊन फेरोडिफिशियन्सी. आपलं कसं आहे, आपलं एससीटी वैदिक मध्ये झाडाचं प्रकाश संश्लेषणाची गती जास्त राहते आणि केमिकल मध्ये गती बंद राहते. हिट मध्ये ते प्रकाश संश्लेषण करीतच नाही. आपलं पानच एवढं काळोखी बाजे तर किती पण ऊन पडू द्या ते सगळं शोषून घेतं ऊन. त्याच्यामुळे त्याला उष्णतेची गरज आहे आणि ते आपण झाकून ठेवल्यामुळे दमट वातावरण तयार होतं. आणि आता काय केमिकल जे वापरतात तुम्ही फवारा मारताना वरून परत मग फवाऱ्यामध्ये त्याला आणखीन जास्त तुम्ही खायला दिलं, आता तुम्ही बेसलो दिला त्याला आणखीन भूक लागते, मग ते प्रकाश संश्लेषण होत नाही यातून तेवढं असं, म्हणून ते पिवळं पडतं. तर त्यांच्या केमिकलचे फवारे मारवर ना त्यांचे पाण्याचे परंतर ब्लॉक झाले, प्रकाश संश्लेषण करणार. म्हणजे पूर्ण आता जर केमिकल बागेत टाकलेला परवा दिवशी तर पूर्ण थरी पानांच्या पांढरा
म्हणजे ते साप पावडर वगैरे मारतात ना. तुम्हीच पहिले केमिकल वापरत होते ना. आम्ही केमिकल तर पहिलेच आमचं सगळं केमिकल ते वरती चाललं होतं. तुमच्या पानाच्या वरती ना पावडरचं. पण आज आपल्या जे पावडर नाही काय नाही एकदम प्लेन माल दिसतोय आणि मालाची क्वालिटी बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण झाडांवर अत्याचारच करतो. आपल्या फळ किती आहे 200 पर्यंत फळ आहे आपल्या झाडात. तुम्ही त्याला अर्जंट आहे ना बेसल डोस टाका आपला आणि त्याला सॉइल सोडा. प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह. टाकलाय ना किती दिवस झाले? 10 दिवस झाले का महिना झाला? म्हणजे महिना झालाय ना. तुम्ही बिंदास करा. आता तुम्ही पहिलं काय सांग तुम्हाला. पहिलं तुम्ही सॉइल चार्जर न्या. सॉइल चार्जर किती क्षेत्र आहे तुमचं? केमिकलचं कुठल्याही क्षेत्राला जर मधीच वापरायचं ठरलं पहिलं त्यांनी करायचं त्या एकरी 5 लिटर सॉइल चार्जर सोडायचं मिनिमम वन टाइम. एनर्जी बुस्टर 1 लिटर आणि 5 लिटर सॉइल चार्जर. जर तुमची जमीन फार खराब असेल आणि तुम्ही फार केमिकल वापरत असाल तर डायरेक्ट 10 लिटर सोडायचं एकरी. तुम्ही जर 10 लिटर जर सोडलं ना एकरी जागेवर तुमचा बाग डायरेक्ट 180 डिग्री मी चेंज होणार. डायरेक्ट केमिकलमधून डायरेक्ट बाहेर येणार. किती टाकायचं? एकरी 10 लिटर. तुमचे बागा झाडं किती आहे? 350 ना. तुम्ही 10 लिटर अक्कल खात्री सोडून द्या आणि माझा अनुभव घ्या. तुम्ही म्हणाल अरे काय चमत्कार आहे. सगळं केमिकल साफ होईल आणि झाडाला एकदम ताकद येईल. आणि मग तुम्ही 15 दिवसांनी तो पण शिलाची ट्रीटमेंट करायला द्या आणि मग 15 दिवसांनी बेसल डोस भरा. हां महिन्याभरात तेव्हा झाड रिकवर होईल. म्हणजे केमिकलचे सगळे अंश जमिनीतले साफ होतील आणि मग त्याला ते द्या. बघा तुमचा बाग कसा होतो. साईज कशी टळा फुगती. इथे घ्यायचं तर हे काय झालं माझा ट्रॅक्टर जवळ आला आणि टन जास्ती वळायच्या टायमाला टन जास्ती झाला आणि टन जास्ती झाल्यामुळे ते मागलं ते सॉफ्ट त्याचं तुटलं आणि मग मी उडी टाकली इकडं ह्या जागेला इथं उडी टाकली इथंच पडलो आणि ट्रॅक्टर इथून सरळ झाड मोडलं हे 4 बांबू तुटले. हा आणि पेरू आलाय ना पेरू झाड हे सगळे पेरू झाड कंपाऊंड जाऊन ठोकला. हा ट्रॅक्टर पुढे गेला इथून ट्रॅक्टर पुढे गेला कंपाऊंड पडलं तिथे गेला ट्रॅक्टर आणि झाडं बघा वाळलेली झाडं मोडत गेली. ट्रॅक्टर असा गेला पुढे फ्लोअर आणि ट्रॅक्टर दोन्ही संगच हे सगळं झाडं मोडत गेले असा पुढे. हा आणि त्याला वरून हा त्याला जाऊन ठोकला याला तपासच नाही घरच्याला कोणालाच माहित नाही. ते पुढे आले तिकडून ट्रॅक्टर कसं काय आलं इकडे नाना कुठे मी इथंच पडलेलो होतो. रनिंग 59 वर्ष एवढी रिकव्हरी एवढी फास्ट होईल. म्हणजे तरुणपणाने सुद्धा होत नाही एवढी फास्ट. तरुणपणात पेशंट 3 महिने घेतला असं कमीत कमी 3 ते 6 महिने. 3 ते 6 महिने एवढं रिकव्हरी व्हायला 3 ते 6 महिने. प्लॅस्टर गेलं तरी 6 महिन्यात व्हायला. हा 45 दिवस पहिले फास्ट झालं तसं. मग तेच म्हणतोय मी तुम्हाला जादू येईल. खरंच जादू आहे. मग ते आता आमच्यासारखे मी पाहिलं तेव्हा जरा जादू आहे. तुम्हाला काय वाटतं बा नाही झालं मी झालं तसं नाही. ते एवढं सोपं नाही ते. हा खरं 1 नंबर आहे. म्हणजे थोडक्यात जे तुमची जी इच्छाशक्ती आहे ती किती तीव्र किती प्रबळ आहे आपल्या शेतावरचं प्रेम. नाही तुम्हाला सांगतोय ना मी जर क्लिअर असतो ते जे पान पिवळं पडलेलं जर पडते का ते कधीच झालं नसतं. कधीच पिवळं पडलं नसतं. खरंय खरंय. म्हणजे तुम्ही त्या तुम्ही जे काही शेड टाकली त्या शेडच्या खाली मी हिरोच ठेवला असं. ते आपले योगायोगच थोडे तसं नाहीये पण त्याच्यातून शिकायलाच मिळतं ना. उणीव देव ठेवतो कारण उणीवची दूर करण्याची माहिती मिळते ना. तरी ना ते 8 ते 10 दिवसामध्ये याला रिकवर करणार म्हणजे एवढी जिद्द आहे. 10 दिवसामध्ये याला कम्प्लीट फरक नाही. खूपच अजब कारभार आहे. म्हणजे दमट वातावरण आहे ना हे केलेला मदत होती लक्षात. केले जो आहे दमट वातावरण फास्ट होतं. हा कव्हर जो आहे कव्हर घातक राहतो. म्हणून तुम्ही क्रॉप कव्हर सनबर्निंग एवढा एक विषय तुम्ही डोक्यात असेल परंतु सनबर्निंग असेल काही होत नाही. तुम्हाला दाखवलं मी बाहेरचा फळ कसा लावला होता. सगळ्या फळांना कलर आला काय प्रॉब्लेम नाही. आपण काढून घेऊ बाहेर काय नाही काढून घ्या. 2 गल्ले काढा आधी 8 दिवस काढा.
सिटीवरीचा बाग उन्हाळी खराब होत नाही, पावसाळी सडत नाही, हिवाळ्यानी गार ठरत नाही. नाही ते काय नाही, आपलं रिझल्ट आले आता ना, आपण रिझल्ट घेतलाय त्याचा. तुमच्या या टेक्नॉलॉजीमुळं मी बाग लावली खायच्या हिंमत करून. हा हिंमत केली टेक्नॉलॉजीमुळं, नाही हिंमत काढली डेअरी होत नव्हती. सिटीवरी नसतं तर हा नाही बायला इथून इतक्यापर्यंत होतं. आणि मी स्वतः केमिकल मध्येच काम करत होतो बऱ्याच वर्ष केमिकल मध्ये. यांचं बी खताचं दुकान आहे पण केमिकल मध्ये. तुमचं दुकान आहे का? हा बर. मी जवळपास 3 वर्षापासून केमिकल मध्ये हे काम सोडून आणि हेच माझ्याकडे घेऊन त्यांना तुमचं केमिकलचं दुकान आहे आणि तुम्ही यांना घेऊन आले. आणि हेच मला घेऊन गेले निघून. नोव्हेंबर पासून आमचं जे कॉन्टॅक्ट आहे तर त्याला 8 दिवसाला हो डेअरीचा व्यवसाय वडिलांचा होता आणि डिग्री झाल्याच्या नंतर मग ग्राउंड लेवलला काम करायच्या दृष्टीने केमिकल पासून सुरुवात झाली आणि मग वेगवेगळ्या बागांमध्ये तरकारी लाईनमध्ये काम करत होतो. पण बागांचं म्हणा किंवा तरकारीचं टोमॅटोचं ते आयुष्य आहे ना 3-4 महिने जोर जातच होतं पिकाचं. म्हणजे हार्वेस्टिंगला लवकर वयात यायचं झाड केमिकलमुळं आणि लवकर वयात आल्यामुळं लवकर झाड पण संपायचं. आणि मग ग्राउंड लेवलला 1-2 वर्षापासून काम करत होतो की मग थोडस एससीटी बद्दल माहिती भेटली मिल्क चार्जरच्या माध्यमातून. मिल्क चार्जरच्या माध्यमातून काम समजत गेलं आणि मग त्याच्या प्रश्नांची उत्तर सापडत गेली. मग नानाला म्हणलं आपल्याला डाळिंब लावायची. नाना म्हणले जुळल का? म्हणलं नाना आपण प्रयोग करून बघू, ही वस्तू कुठे भेटतात कसं काय ते बघू. मग त्या फील्ड मध्ये आमचे पाहुणे म्हणजे केमिकलचं दुकान असून सुद्धा तुम्ही याचा प्रचार प्रसार करता. पूर्ण तुमचं गोंधळ नाही होत का? नाही मातीवरती काम केलं ना त्याचं तुम्ही म्हणताय की माती बलवान तर पीक पैलवान तशा पद्धतीने लक्षात आलं. केमिकल मुळे माती बलवान होतच नाही मुळात. मग ते लक्षात आलं कशामुळे बलवान होईल. माती जिवंत असल्यामुळे मग केमिकलचा संबंधच नाही राहिला ना आमच्यासाठी. केमिकल म्हणजे नाहीच. आणि त्यांचं दुकान आहे तरी विचारा त्यांच्या दुकानात केमिकल घ्यायला जात नाही. मी स्वतः देखील नाही. माझं आमचं स्वतःच खताचं खूप मोठं गोडाऊन होतं. मी पूर्णपणे खत विक्री बंद करून टाकली. हो पूर्णपणे खत विक्री करायचीच नाही. हे जे काम आहे ना जसं तुम्हाला पण मोठं वाटते तसं ग्राउंड लेवलला शेतकऱ्याला सहसा वैदिकडे वळवून एवढं सोपं नाही. अवघड पण नाही. सांगू तुम्हाला हे बघा एक लक्षात घ्या, शेतकऱ्याला तुम्ही मेंटली वळवू नका, त्याला फिजिकली रिझल्ट दिसतो ना ग्राउंड मध्ये. समजा तुम्ही सोयाबीन द्यायचं किंवा तूर आहे किंवा कांदा आहे, एका वाफ्याला ट्रायल द्यायला काय प्रॉब्लेम आपल्याला. एका वाफ्याचा खर्च तरी किती घे? एका वाफ्याचा खर्च तो 100 रुपये. 100 रुपयाचे जर डोळे उघडले तो अख्खा वावर आपण ताब्यात देईल ना. बरोबर येईल का नाही? त्याचा मवायन आणि त्याचा कांदा वळायला चांगला साईज चांगली राहील तो येईल ना.